अंबे मातेचा देवी आईचा अंबे मातेचा देवी आईचा अंबे मातेचा देवी आईचा अंबे मातेचा देवी आईचा। अहो तुम्ही का चालता अशा अवस्थेत? तुम्ही थांबा ना, मला प्रदक्षिणा पूर्ण करायची। हो पण मग त्याच्यावर औषध लावून तुम्ही करा ना। प्लीज प्लीज तुम्ही मला हात लावू नका, मला बोलायचं नाहीये तुमच्याशी। मी तुम्हाला काच लागलीये मगाशी मला, पण मला ही प्रदक्षिणा पूर्ण करायची। मी तुम्हाला मदत करतो, या चला सावकाश। देवी किती सुंदर दिसतंय तू दोघं, काय चमत्कार आहे हा। तुझ्या आशीर्वादानं त्यांनी जोडीनं प्रदक्षिणा पूर्ण केली। तुझा महिमा अपरंपार। समर दादा तो इथे कसा आला? हॅलो, निघा तिकडून। हा हा काय करतेस? ताबडतोब निघा तिकडनं। हो चल चल। शेवटी तू तुझं व्रत पूर्णच केलंस बघ। 108 प्रदक्षिणेचं व्रत करणं आणि तेही निर्जळी राहून, ते काही सोपं काम नाही बघ। देवी आई तुझ्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल बघ। आणि तुला चांगला जोडीदार मिळेल। देवी आईचा उदो उदो सुखी राहा। देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो। आम्ही खूप प्रयत्न केले पण काय काम नाही झालं ना? काम न करण्यासाठी पैसे दिले होते का तुम्हाला? पैसे पैसे द्या। हाँ देते। तोंड बंद ठेवायचं, गपचूप चालू पडायचं। निघा। आता मीच करतो काहीतरी। अंशू थांब, समोर इथे आलाय। त्यांनी जर आपल्याला इथे पाहिलं ना, तर आपल्या दोघांची वाट लागेल। आनंदी, अरे हाँ बरी आहेस ना? हो बरी आजी। असं काय करते? आनंदी आनंदी झालं। पायाला लागलंय ना तुझ्या? मलमपट्टी करा, असंच नको सोडूस। नाही नाही कर। तुझ्या व्रताबद्दल कळलं मला। म्हणजे 108 प्रदक्षिणा कौतुकच करायला हवं ग। आता बघ, देवीची कृपा सदैव तुझ्यावर राहील।
मी जरा प्रदक्षिणा करून येते, तू थांब. हो, हो. आलेच. ऐका ना, मला बोलायचंय तुमच्याशी त्या वृद्धाश्रमाबद्दल. हे बघा, जे झालं ना ते खूप वाईट झालं. मला खूप गिल्ट वाटतोय त्या सगळ्या गोष्टींचा. पण त्या आजी आजोबांना जो काही त्रास झाला, तुम्हाला जो काही त्रास झाला, त्याच्याबद्दल मी मनापासून तुमची माफी मागतो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मी खरं सांगतो, माझ्यावरती विश्वास ठेवा. मला खरंच माहिती नव्हतं तिथे वृद्धाश्रम आहे. आणि अर्थात ही चूक माझीच आहे. म्हणजे ती जागा जर आमची आहे तर मला हे माहिती असलं पाहिजे होतं. हा पूर्णपणे माझा निग्लिजन्स आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे हात जोडून माफी मागतो. मला जर हे माहिती असतं ना तर असं कधीच मी घडून दिलं नसतं. पण आता मी तुम्हाला शब्द देतो, ते वृद्धाश्रमाची जागा, त्या वृद्धाश्रमाची इमारत आणि तिथे राहणारे आजी आजोबा यांना यापुढे जरासाही त्रास होऊ दिला जाणार नाही. आणि हा माझा शब्द आहे. माझा विश्वासच नाहीये तुमच्यावर. तुम्ही बोलताय एक, तुम्ही वागताय एक. नाही विश्वास माझा. प्लीज 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 माझ्यावरती विश्वास ठेवा. मी हवं तर तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. प्लीज माफ करा मला. माझी नका माफी मागू. जे गुंड पाठवलेत ना, त्यांनी आमच्या आजी आजोबांना मारहाण केली होती. खरंच काही वाटत असेल तर त्या म्हाताऱ्या माणसांची जाऊन माफी मागा आणि त्यांना द्या हा दिलासा. पिंट्या, बोललास का तिच्याशी? त्यांचा माझ्यावरती विश्वास नाही आजी. हे बघ, तू ना तिला थोडा वेळ दे, समजून घे जरा. तुझ्या आजोबांनी तर मला काही सांगितलंच नाही रे या जमिनीबद्दल. तेव्हाच ना मी ती जमीन वृद्धाश्रमाला द्यायला सांगितली असते. हे बघ ना, आता कोण कोणाचे ते आजी आजोबा, पण ही मुलगी किती करते सगळ्यांसाठी. तिला काय हवं नको ते देऊन टाक. पण त्या दुखवू नकोस तिला. हं? सनी आपला प्रत्येक प्लॅन फसत चाललाय. अशाने माझ्या आधीराचं लग्न त्या फॅमिलीत होईल आणि ती त्या दळित्री फॅमिलीत जाईल. काही झालं तरी आपल्याला आधीराचं लग्न थांबवायला लागेल. हो, बरोबर आहे तुझं. आपण कधीपासून हेच बोलत आलोय. पण काहीतरी एक उपाय आहे. अधीराचं लग्न होण्यामागची मुख्य अट आहे स्वानंदीचं लग्न. आपण जर स्वानंदीचंच लग्न होऊ दिलं नाही तर आपण स्वानंदीचं लग्न मोडायचं. पण ते तरी कसं मोडणार मग? ते तिचं तिने ठरवलंय ना. लग्न जमवण्याचे जर 10 प्रकार असतील ना, तर लग्न मोडण्याचे 10,000 प्रकार आहेत. कसं आहे ना बाळा, लग्न जमवण्यासाठी फक्त कष्ट लागतात, पण ते टिकवायला चांगुलपणा, समजूतदारपणा आणि पेशन्स लागतो. आणि लग्न जर मोडायचं असेल ना, तर त्यासाठी छोटं भांडण, त्याहून एक छोटासा गैरसमज, पण मोठा इगो लागतो. किती हो, लग्ना अगोदरच तुम्ही सगळ्यांना आपलंसं करून टाकलं. तो तुम्ही आलात की घरामध्ये असं कसं एकदम ना वातावरण असं वाटतं की उत्साह आलाय घरामध्ये, आनंद आलाय. अगं स्वानंदी, काय ग? हो थांबा. स्वानंदी, अगं स्वानंदी, काय गे? लग्नाच्या आधीच हळद लावून आलीस एकटी? कसं दिसते ते? एक मिनिट, मी करते. ये ना, ये. स्वानंदी,
काय ग काय झालंय पायाला? नाही ते थोडं लागलंय. सॉरी 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 सॉरी. मला मला आईने सांगितलं होतं की तू तू माझ्यासाठी प्रदक्षिणांचा व्रत केलायस म्हणून. किती भाग्यवान आहे मी, तुझ्यासारखी बायको मला मिळाली. सगळं देवाचं करते, सागर संगीत करते. स्वानंदी, मला सुद्धा देवाचं भरपूर आहे बरं का. खूप करतो मी, म्हणजे किती केलं तरी मला कमीच वाटतं ते. प्रदक्षिणा घालून दमली असशील ना. हे बघ, हा काढा आणि हे तेल. हा काढा घेतलास ना की तुला लगेच शक्ती येईल. आणि हे तेल आहे आणि मसाज करायची. कुठे करायची तुला सांगतो. मी 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 करते ना. तुम्ही तुम्ही नका हात लावू, मी लावते. काय हे सुसंस्कार. गेल्या जन्मीचं काहीतरी माझं पुण्य आहे म्हणून मला अशी बायको मिळाली. पायाला सुद्धा हात लावू देत नाही. हे संस्कार फक्त एक आईच करू शकते. हो, तुमच्यामुळे झालंय सगळे. तुम्ही हा अगं काय करतेस? दमली आहेस ना तू? आराम कर, मी बघतो ना फोन. हॅलो स्वानंदी मॅडम, कशात तुम्ही? बरे आहात का? कोण बोलतंय? हॅलो, सॉरी रॉंग नंबर लागला का? मी स्वानंदी स्वानंदी सरपोतदार आहेत का? स्वानंदी बिझी आहे आणि मी प्रतीक बोलतोय, त्यांचा होणारा नवरा. हो हॅलो प्रतीक, मी समर राजवाडे. नमस्कार मिस्टर राजवाडे. स्वानंदी मॅडम कशा आहेत? बरी आहे, मजेत आहे. कारण आता मी आलोय ना भेटायला त्यांना, त्यामुळे मजेत आहे. आणि हे बघा, काय आता स्वानंदी मॅडमचं लग्न ठरलंय, त्यामुळे त्यांना फोनवर बोलण्याचा हक्क फक्त माझ्याशी आहे. आता त्यांना जे काही बोलायचं असेल ते माझ्याशीच बोलतील. तुम्हाला जर त्यांच्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही मला सांगा, मी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला मी माझा कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो. त्यामुळे त्यांना उगाच फोन नाही केला तर चालेल. ओके, थँक्यू. ही कुठली पद्धत आहे बोलण्याची? हे 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 बघा, ते ते व्याही आहेत आमचे. माझ्या भावाचं ज्या मुलीवर प्रेम आहे, जिच्याशी लग्न होणार आहे, तिचे मोठे भाऊ आहेत ते. त्यामुळे आम्हाला बोलावं लागणार एकमेकांशी. आमचं बोलणं होत राहणार आहे. हो हो. स्वानंदी, आता माझ्याशिवाय इतर कोणाशी बोलण्याची तुला गरजच नाहीये ना. माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि याचा अर्थ हा नाही ना की या विश्वासाचा त्यांनी गैरफायदा घ्यावा म्हणून. गैरफायदा? त्यांना हे करणं आवश्यक आहे की तू आता इझिली अवेलेबल नसणार आहेस. अवेलेबल आहे? जावई बापू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तसंही त्या दोघांचं फारसं पटत नाही. आणि आमची स्वानंदी काय तशी नाही आहे. एकही मित्र नाही आहे तिला. वा, संस्कार. आई, शेवटी तुमचे संस्कार आहेत. चला, मला उशीर होतोय, मला निघायला हवं. निरोप घेतो. हो. स्वानंदी, मला खाली सोडायला चलतेस? आई, सॉरी सॉरी सॉरी, मी विसरलो. पाय दुखतायत ना, आराम कर. आणि हा फोन. चला. हा, चल या लवकर ये. काळजी घ्या. हा, या.
मी कोणाशी बोलायचं काय बोलायचं हे पण हा माणूस ठरवणार. नंदू नंदू अगं आता गंमतच झाली. मी खाली गेलो होतो ना तेव्हा ते आपले अण्णा बचाटे ग ते भेटले कसले दिसले. मग मी स्वतःहून त्यांच्याशी बोलायला गेलो. ते नेहमी मला विचारायचे ठरलं का तुमच्या नंदूचं लग्न. मग मी त्यांना ठासून सांगितलं ठरलंय बरं का माझ्या नंदूचं लग्न ठरलंय. मला नेहमी विचारायचं ग नंदूच्या लग्नाचे लाडू कधी देताय. मी म्हंटल या आता लाडू खायला या. नुसते लाडूच नाही पंच पक्वान्नाचं जेवण मिळेल. चेहरा बघण्यासारखा झाला होता त्यांचा. बर मी आलो. पिंट्या काय नुसतं फेऱ्याच मारणार आहेस का नाही बोलणार पण आहेस. काय झालं. अगं आता ते स्वानंदी मॅडमना फोन केला मी तर त्यांच्याऐवजी त्यांचा फोन त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याने उचलला. त्या प्रतीकने. त्यांच्याशीच बोलत होतो मी आता फोनवर. त्यांनी निवडला हा मुलगा पण मला काही बरं नाही वाटत. काय झालं म्हणजे काही वेडं वाकडं बोलला का तुला तो मुलगा. तो मला म्हणाला की यापुढे स्वानंदी मॅडमना फोन करायचा नाही त्यांच्याशी बोलायचं नाही. काय असं कसं म्हणजे आता आपलं त्यांच्याशी नातं जोडलं जाणार आहे ना आणि मग बोलणं तर शेकडो वेळा होणार ना. तेच म्हणतोय मी. जाऊ दे रे एकदा लग्न ठरलं ना की हे नवरे ना सुरुवातीला असंच भयंकर वागतात. अरे बायकोला प्रॉपर्टी समजतात आपली पण मग न बायका त्यांना बरोबर वळणावर आणतात. स्वानंदी बरोबर समजावेल त्याला. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय आजी की स्वानंदी मॅडमला हे सगळं कसं काय आवडतंय. मग आता काय करणार म्हणजे तू काही मनावर घेतलं नाहीस मग आता तिला हा नाही तर तो कोणतरी भेटणारच ना. आज तुम्हा दोघांना देवळामध्ये प्रदक्षिणा घालताना बघितलं ना किती सुंदर दिसत होता तर तुम्ही. हो डोळे भरून बघितलंस अगदी. मग आता हे तुझ्या मेमरी मधनं कायमचं डिलीट करून टाकायचं कारण असं काहीही होणार नाहीये. असं कसं होणार नाहीये. अरे आज मी एक सिनेमा बघितला ना त्या सिनेमा बघणं बंद करून टाकलं पाहिजे आजी. माझा सिनेमा बंद करणं देवा त्या सिनेमाच्या शेवटी जसं होतं ना तसंच ह्याच्या आयुष्यात घडू दे रे बाबा. हॅलो प्रतीक आहेत का. मी बोलतेय स्वानंदी. अच्छा मला वाटलं प्रतीकशी बोलायला लागेल. म्हणजे तुमच्याशी बोललं तर चालेल का प्रतीकशीच बोलायचंय. काय म्हणजे मला फोन करून तुम्ही प्रतीकशी कसे बोलणार आहात. मगाशी बोललो तसं. फोन तुम्हाला केला उचलला त्यांनी. बोला. कसे आहेत प्रतीक. बरेत नाही म्हणजे माणूस म्हणून कसे आहेत हे विचारायला फोन केलात का तुम्ही. हो कारण मला प्रश्न पडला एक. चांगलेत. जगातल्या काही लोकांपेक्षा तर खूपच चांगले आहेत. अच्छा ते काही माझ्यासाठी होतं का. या जगाचं सेंटर तुम्ही नाही आहात. कळलं का तुम्हाला. हे जग ना तुमच्या भोवती नाही फिरत. या जगात तुमच्या व्यतिरिक्त असंख्य माणसं आहेत ज्यात खूप चांगली वाईट माणसं आहेत. त्यातल्या काही लोकांपेक्षा प्रतीक चांगले असं म्हणायचं होतं मला. अच्छा म्हणजे काही लोकांपेक्षा चांगले आहेत आणि उरलेल्या काही लोकांपेक्षा वाईट आहेत असं आहे का. मुद्द्याचं बोलूया का. नाही मुद्दाच हा आहे की मला प्रतीकची मागणी जरा विचित्र वाटली. म्हणजे मी तुम्हाला फोन करायचा नाही तुमच्याशी बोलायचं नाही. मला काही बोलायचं असेल तर मी त्याच्याशी बोलायचं. हे सगळं जरा जास्त नाही वाटत आहे तुम्हाला. आपल्या माणसाबद्दल प्रोटेक्टिव्ह आहेत ते. प्रोटेक्टिव्ह का पॉझिटिव्ह. काय पण म्हणजे चुकीचं काय आहे त्यात आता. तुम्हाला पटतंय ना. मिस्टर राजवाडे हा फोन माझं पर्सनल इश्यू डिस्कस करण्यासाठी आहे का. नाही कारण मला ते करायचं नाहीये. झालं असेल तुमचं बोलून एवढंच बोलायचं होतं तुम्हाला तर मग आता फोन ठेवू का.
नाही एवढाच मुद्दा नाहीये. तुम्ही मला माफ केलात ना? नाही